पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, तुमचा फोन हवा होता। फोन मिळेल? एक फोन करायचा होता। धन्यवाद। हे ठेवते हा इथे। हेलो, 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 कोण बोलतंय? मी। आनंदी, आनंदी, तू कुठे? मला कळलं की तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करताय। खरं तर आपलं नातं खूप गुंतागुंतीचं झालं, पण तरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होता कामा नये हो। आता मी एवढ्यासाठी फोन केलाय तुम्हाला की मला शोधू नका। मी जिथे कुठे आहे अगदी अगदी व्यवस्थित आहे। तुम्ही काळजी नका करू माझी। मी माझी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि आता या क्षणी तुम्ही मला बायको म्हणून जागा आणि माझा मान मला देऊ शकत नसाल तर मला घरी येण्याचा आग्रह नका करू। खरंच नका करू। आणि काळजी नका करू हा, मी व्यवस्थित आहे। मी माझ्या आजूबाजूला माझी माणसं जमा केली जी खूप काळजी घेतात, माझी खूप जीव लावतात मला। पण याचा अर्थ असा नाही की मी माझी माणसं विसरली, माझं घर विसरली, मी तुम्हाला विसरली। मला आठवण येते सगळ्यांची, घरच्यांची। पण माझ्या तत्वांना जर तुम्ही स्वीकारू शकत नसाल ना तर मी नाही येणार घरी। अहो, स्वतःची काळजी घ्या, माझी काळजी नका करू आणि मला शोधण्याचा प्रयत्नही नका करू। आनंदी, सिया, खरंच उद्या रिझल्ट आहे? मी तर नाही येणार आहे बाबा रिझल्टला। मी सांगून टाकणार आहे की मला बरं नाहीये म्हणून। माझा मॅथ्सचा पेपर ना खूप टफ गेलाय सिया। मी तर फेल होणार आहे बाबा। मी नाही येणार उद्या। बरं झालं राघवा तू आलास। काय झालं? चिंगी रडते। मी नाही रडते बाबा। मी माझ्या कानाने ऐकलं, सांगत होती मैत्रिणीला काहीतरी कुठला तरी पेपर तिचा खराब गेला म्हणे आणि कुठला तरी पेपर मध्ये तिला मार्कच मिळणार नाही। बोलली की नाही? हा, उद्या जा तिच्यासोबत रिझल्ट आणायला।
बाबा तू ओरडणार नाहीस ना मला? आजी सांग ना त्याला, आधीच आपल्या घरी एवढे प्रॉब्लेम चालू आहेत. जर तो अजून मला ओरडला तर मी रडे ना. नाही ओरडणार, मी आहे ना. हा राघवा, जो काही रिझल्ट असेल पोरीचा पदरात पाडून गोड मानून घे बाबा. कसं आहे ना, रिझल्ट मध्ये पडलेले मार्क आणि नशीब फोडता येतं का आपल्याला? नाही, जे काय असेल ते. राघवा, राघवा. आजी, बाबा एवढा रागात का होता? रागात नव्हता तो, त्याच्या डोक्यात काहीतरी भलतच चालूय. म्हणजे उद्या रिझल्ट घ्यायला येणार नाहीये का? आनंदी, हा काय ग, बास झाला ना आता? झोप येत नाही का ग तुला? थोडंच काम शिल्लक आहे मध्ये, थोडंच. असं म्हणता म्हणता ना रात्र जाईल आणि सकाळ होईल तरी तुझं काम चालूच राहील. हे काय? गंध मातीचा कार्यशाळा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी खास आयोजित. वा, मस्त आहे, छान आहे आयडिया. हो ना? ए आनंदी, हा मला काहीतरी काम सांग ना, मी काय करू? नको, काही नाही, मी करते ना मदत. हा नको नको, सांग की मला. अहो राहू द्या रमाताई. हे आता तू काय करतेस? रंग देते. मी पण काहीतरी करते. हा इकडचं आवरून ठेवते सगळं. हा असू द्या, नाही करते मी, मला खूप आवडतं काम करायला. आता या क्षणी तुम्ही मला बायको म्हणून जागा आणि माझा मान मला देऊ शकत नसाल तर मला घरी येण्याचा आग्रह नका करू, खरंच नका करू. आनंदी, खूप सरळ रेषेत चाललं होतं माझं आयुष्य. तू आलीस आणि सगळं काही बदलून गेलं. खूप छान सुंदर आयुष्य जगायला लागलो होतो मी तुझ्यामुळे. तुझं कायम सोबत असणं हवं असं वाटायला लागलं होतं मला. माझ्या जवळ सतत असणं, माझ्याशी बोलणं, तुझा तो हसरा चेहरा. तुझ्या घरी आलीस, या घरची सून झालीस, चिंगीची आई झालीस, वर्षाची मैत्रीण झालीस, पण माझी बायको म्हणून मी तुला मान देण्यात मी कमी पडलो. तुझा हक्क तुला देण्यामध्ये मी कमी पडलो. मी नाही देऊ शकलो तुला काहीच. अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात आलीस आणि आता निघून गेलीस. तुला खूप दुखावलंय. मी तुला इतकं दुखावलंय की म्हणून तुला आता पुन्हा माझ्या आयुष्यात यावंसं वाटत नाहीये. मी काय करू मला सांग, म्हणजे तू पुन्हा येशील माझ्या जवळ इथे. निदान तू कुठेस ते तरी सांग.
राघवा, ए राघवा, अरे उठ रे. अरे चिंगीचा रिझल्ट आहे आज, विसरलास का रे बाळा? राघवा. आई काय झालं? अगं बघ ना, दरवाजाच उघडत नाहीये. किती वेळ ठोठावते. काय होऊ नाही चू नाही त्याचं काय कळत नाही मला. तू इकडे, मी बघते. बघ जरा. दादा, दार उघड. अगं तो आता एवढा वेळ ठोठवल्यावर उठायचं राहिलाय का? तो उठला असेल पण तो उघडत नाहीये. दादा, ए दादा, दार उघड रे. वर्षा, हा मी काय म्हणते, हा. एकदा मी जे काही बोलले त्याच्यावर विचार करणं. बघतेस तू त्याची अवस्था. गप्पा बस. मला कळतंय तू काय म्हणतेस, पण हे होणार नाही, सांगून ठेवते तुला. तू थांब जरा. दादा, ए दादा, दार उघड रे. दादा. आई, आई थांब. मी बबनला बोलवून आणते, थांब जरा. बबन काय करणार आहे? आजी, 11 वाजता स्कूल मध्ये पोचायचं होतं, अजून नाही आलाय हा बाहेर. बाबा, दार उघड ना. अरे राघवा, अरे चिंगीचा रिझल्ट आहे रे आज. आणायला जायचं होतं की नाही? उघडणार रे बाळा. आई बबन आला. आला का राजा? चिंगू तू बाहेर ये, बाहेर ये. राजा बबन बघ रे. ये. बघ बघ. हा बघतो. ये, हळूहळू ये. बघ रे राजा बबन. साहेबानू, ओ साहेबानू, दरवाजा उघडा. अरे बोल रे काहीतरी. काही बोलतच नाहीये. बबन दादा, तुला काहीतरी करून ते उघडता येते का? लॉक बघ ना रे. थांबा. बघ जरा, मला ना तर जीव माझा वर खाली व्हायला लागला. मला कळत नाही. शांत हो, करेल बबन दादा, करेल. थांब. राघवा, दादा. बघ. अगं बाई, उघडला. उघडला. वर्षा, चिंगीला घेऊन जा. तिची सगळी तयारी कर. हो, चल चिंगी, चल चल बाळा, आपण मी तयार होऊ. आणते बाबांना. आणते बाबा, आणते. मला हे बरं. बघ, बाबा आहे ना तयार होऊन येईल बाहेर. आपण तोपर्यंत तुझी तयारी करू. हा, हे बघ, तुझे केस बांधायचे ना, मी छान बांधून देते. चल 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 चल. आई, मी घेतो आतमध्ये. मला आतमध्ये घे. अहो आई, कशाला उभे राहतोय? त्रास होईल ना आई. आता आजारपणाला कुरवाळून नाही चालणार मला. मला माझ्या मुलासाठी खंबीरपणे उभं राहावंच लागेल. हा, ए राजा, काय झालं तुला? माझ्याशी बोल. हा, कशी अवस्था करून घेतली तू स्वतःची? आ, आनंदीने तुला ह्या अवस्थेत बघितलं तर काय म्हणेल राजा? ते उठ. नाही येणार, आनंदी कधीच नाही येणार. म्हणजे आनंदीला मी नको. तुला भेटली होती ती, तुमची भेट झाली. हा, काय बोलणं झालं? काय बोलणं? अरे माझ्याशी बोला, मला सांगा ना, मला काहीतरी कळू दे ना. काय चाललंय तुमचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत राघवा. काय रे, कसा चेहरा करून घेतलाच रे स्वतःचा? तू चल आधी, तू चल. मला नंतर बोल माझ्याशी, पण आता चल. राजा बाबन पकड जरा. चल राजा, चल. आवाज घे त्याला. वेळेच्या बाबतीत एक वेळ घड्याळ चुकेल, पण वहिनींची वेळ काही चुकणार नाही. कधी बनवते, काय करते तेच कळत नाही रे बाबा. आणि हे काय काय? 2च प्लेट? मला नको. हा, नाही, तुझ्यासाठी पण घेऊन ये जा. अहो मावशी. नाही, माझ्या समोर खायचं तू. बरं जा आण. कधी खाते काही कळतच नाही रे बिचारी. चल घे. नंद्या, सर बस. वा,
छानच झालंय. ए मी रोज रोज तुझं कौतुक करणार नाही हा. अरे काय रोज रोज कौतुक करायचं हिचं. अच्छा तसं. मला काहीतरी सांगायचं तुम्हाला. काय ग? वहिनी घरी काही. नाही 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 तसं नाही. मी काहीतरी केलंय ते तुम्हाला दोघांना दाखवायचंय. अगं दाखव ना मग. दाखव दाखव. अरे जीव ठाणीला लागला. चल आण बघू. दाखव. काढ 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 काढ. काय केलं तू? दाखव. कंद मातीचा कार्यशाळा. हे काय? आता आपण बाप्पा बनवतोय ना, जिथे बनवतोय म्हणजे तो कारखाना, मावशी केवढी मोठी जागा आहे ती जागा आपण अशीच वाया घालवतोय. म्हणून मला असं वाटत होतं की आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतील. त्या सुट्ट्यांमध्ये आपण त्यांच्यासाठी मातीकाम करण्याची कार्यशाळा घेतली तर. बघा ना, मुलांना आता मोबाईलची किती सवय झाली. सतत मोबाईलमध्येच असतात. हस्तकला, चित्रकला हे फक्त शाळेपुरतच, तासापुरतं. ही कला आपण त्यांना शिकवायला हवी. या कलेची आवड निर्माण करायला हवी. वहिनी कुठल्या वेळेत? अहो बाप्पा बनवण्याचं काम झालं ना की माझ्याकडे तास दीड तास असतो. त्या वेळेत मी शिकवेन ना मुलांना. आणि मुलांसोबत वेळ घालवला ना तर मलाही बरं वाटेल. हे तू ठरवलंयस की विचारतेस? तसं नाही मावशी, तुमची हरकत नसेल तरच हे चालणार नाही. तास दीड तास वेळ कमी करू शकते मी. चांगले 3 तास घे. काय? अगं 1.5 तासात ती मोबाईल वाली पिढी काय शिकणार आहे? त्यांच्या हातून मोबाईल काढायला तिला अर्धा तास लागेल. वहिनी आज अनेक शाळांमध्ये मुलांचे रिझल्ट आहेत. हो. आपण हे पोस्टर तिकडे लावले तर आपल्या कार्यशाळेसाठी अनेक मुलं येतील. माझी ताई आहे ना, तिच्या मुलाचा रिझल्ट आज आहे म्हणून माहिती आहे मला. पाण्याचे नंदू दादा, किती चांगली कल्पना आहे ही. पण मी काय म्हणते आनंदी, कल्पना चांगली आहे, माझी परवानगी सुद्धा आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आज ना उद्या परत जायचं आहे. मावशी, ती वेळ येईल तेव्हा येईल. पण आयुष्य असंच थोडी थांबून राहणार आहे. ह्या दिवसात मला माझ्या चिंगीची खूप आठवण येते. सतत उणीव भासत राहते तिची. ह्या मुलांना शिकवेन ना तर असं वाटेल की मी माझ्या चिंगीसोबतच. दादा चला निघूयात आपण. हा, मी माझी बॅग घेऊन येते मावशी. आलेच आलेच. सावकाश ठेव. राजा बाबा, पाणी गरम आहे ना रे? होय. शाबास. तू बस थोडा वेळ बाहेर. हा, याला आंघोळ घालते. खूप काम केलंस तू आज राजा. काय लागलं तर सांगा मला. हो सांगते सांग. जा. आणि आई नकोय ना, मला नाही करायचं. जसं आहे तसंच राहू दे. आता जिने मला जगायला शिकवलं ती नाहीये. मला तर कसलाच मोह नाही राहिला. तिने शिकवलं ना तुला जगायला? हा, मग जग ना. का असा महिलासारखा पडून राहिलास? तिनं या घराला आनंदी बनवलं ना, मग त्याचा आनंद टिकव ना या घराचा. शिस्त लावली ना घराला, ती शिस्त बिघडू देऊ नकोस. हा, या घराचं घर पण तसंच ठेव जसं तिने ठेवलं होतं. जा आज चिंगीचं रिझल्ट आहे की दादा. जा तिच्या सोबत जा. आता चिंगी जन्मभर लक्षात ठेवेल माझा बाबा माझ्या रिझल्टच्या दिवशी आला नाही म्हणून. कळतोय तुला? दे ती बालदी दे इकडे. मला शिकवतोय, आईला शिकवतोय.